चला यस. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? कितीने भाग जाणार आहे म्हटलं? 3 ने भाग जाणार. पहिली संख्या कोणती? 3. बरोबर आहे का? पहिली संख्या 3. शेवटची संख्या कोणती? पहिली संख्या 3. शेवटची संख्या 30. 30 ला भाग जातो, 3 ला पण भाग जातो. बरोबर आहे. मग भागविले 2 गुणविले काय? एकूण संख्या. एकूण संख्या कोणत्या आहेत? तर 3 च्या पटीतल्या एकूण संख्या कुठपर्यंत काढायच्या? तुमच्या 30 पर्यंत काढायच्या आहेत. बरोबर आहे की नाही? मग 30 दाई 3 दाई 30, तुम्हाला 10 तर एकदम इझीच निघल्या. पण 3 धरायचे. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. एकूण संख्या किती मिळाल्या तुम्हाला? 10 संख्या मिळाल्या. किंवा एखादी विशिष्ट पट आहे म्हणून तुमच्या लगेच लक्षात येतं की ह्याच संख्या याच्या व्यतिरिक्त 3 ने भाग जाणाऱ्या दुसऱ्या संख्या कोणत्या नाहीयेत याच्या जागी. म्हणून 3 आणि 30 भागिले 2 गुणिले 3 आणि 30. 3 आणि 30 किती होतात? 33. 33 भागिले 2 गुणिले 10 गुणिले 10 भागिले 2 म्हणजे बे एक बे बे पंचे 33 पंचे 165. बरोबर आहे का? कारण 330 जर याला 10 ने गुणलं तर 330 होतं. 330 च्या नेमके किती? 165. किंवा डायरेक्टली गुणाकार जर केला 3 5 15 ला 5 चा आजचा आलेला 1 3 5 15 ने 16 165. कुठे 165? पर्याय क्रमांक 1. मग 3 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून ते 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार आहे? तर 365 येणार आहे. मग यांची खरंच बेरीज 365 येते का? बघायचं. 6 3 9 9 2 18 18 2 18 2 20 20 5 25 25 आणि 8 25 आणि 8 25 आणि 8 33 33 आणि 1 34 34 आणि 4 38 38 आणि 7 45 45 ला 5 चा आलेला 4. आता हे एकक म्हणजे एकच स्थान आहे ना, इथून पुढचे डबल स्थान आहे. बरोबर आहे. मग हे 4 हातचे आले 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 किती आले? 165. यांची बेरीज किती येते? 165 येते. बरोबर आहे की नाही? या पद्धतीने असतं हे असं सोडवा. नेक्स्ट उदाहरण आपण घेऊया. 7 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 40 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता काय ते आता फास्ट करायचं. 7 ने निशेष भाग केला पाहिजे म्हणजे संख्या 7 च्या पटीत असल्या पाहिजे. म्हणजे पहिली संख्या 7, शेवटची संख्या बघा शेवटची संख्या 40 घेता येणार नाही का? कारण का त्याची पुढची संख्या 42 आहे डायरेक्ट. त्याच्या अगोदरची संख्या पाहिजे. शेवटची संख्या कोणती? 35 भागिले किती? 2 गुणिले एकूण संख्या किती? तर बघा 7 1 7 7 2 14 7 1 21 7 4 28 7 5 35. किती संख्या आहे एकूण? 5 संख्या. गुणिले किती केलं? 5. 35 आणि 7 किती? 35 आणि 7 किती? 42. 42 भागिले 2 गुणिले 5. बे 1 बे 2 4 बे 1 बे 21 पंच 105. 21 पंच 105. या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं? आलेले इथं जर 1 पासून 70 पर्यंत म्हटलं असतं तरी त्याला असतं सांगा. काढून दाखव. 1 पासून 70 पर्यंत वहीवर काढा पटकन. फास्ट फास्ट एकदम फास्ट कॅल्क्युलेशन एकदम फास्ट करायचं.
7 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून किती पर्यंतच्या 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती येणार 385. काय केलं पहिली संख्या घेतली अधिक शेवटची संख्या घेतली भागिले 2 केलं एकूण संख्या 10 येतात बरोबर आहे 7 × 70 7 × 70 एकूण संख्या किती आल्या 10 आल्या मग इथं किती आलं 77 भागिले 2 गुणिले 10 1 बे 2 पंचे 10 77 पंचे 700 च्या निम्मे 350 70 च्या निम्मे 35 5 8 किती आलं 385 किंवा 77 गुणिले 5 5 7 35 ला 5 चा हातच्या आलेले 3 5 7 35 385 मग या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही रेंज मधल्या कोणत्याही संख्या कशाही काढता येत असतात 7 पासून ते 25 पर्यंत असं जर दिलं तर 7 पासून 25 पर्यंत 7 पासून 25 पर्यंत 7 पासून 25 ओके 7 1 7 7 2 14 7 3 21 याच्या पुढची कोणती रे 728 पण कितपर्यंत सांगितलं आपल्याला 25 पर्यंत सांगितलं ना मग 28 घेता येईल का नाही घेता येणार मग या तीनच संख्या घ्यायच्यात पहिली संख्या 7 शेवटची संख्या 21 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहे 3 आहे 21 आणि 7 किती 28 28 भागिले 2 गुणिले किती 3 इथे किती आले 14 14 त्रिक 14 14 14 14 त्रिक 42 ह्याची बेरीज येते का 42 बघा 7 आणि 4 11 11 आणि 12 12 ला 2 असतात चालेल 1 4 25 पर्यंत सांगितलं मग 25 पर्यंत सांगितली ना 25 ही काय आहे 25 च्या अगोदर 24 आहे 7 ने भाग जात नाही 23 आहे 7 ने भाग जात नाही 22 आहे 7 ने भाग जात नाही 21 आहे इथं भाग जात इथून 25 पर्यंत भागच जात नाही इथून पुढे 26 ला पण जात नाही 27 ला जात नाही आणि 28 ला मात्र भाग जातो पण आपल्याला सांगितलंय काय 25 पर्यंत पण 25 च्या अगोदर 3 संख्यांना भागच जात नाही त्याच्यामुळे 3 घ्यायच्या नाही म्हणजे आपण 7 च्या पटीतल्या संख्या शोधायच्या ठीक आहे इथं आडवं थोडीशी स्मार्ट प्रॅक्टिस करू या आडवं बरोबर हा वाट नाही तेवढं फास्ट कॅल्क्युलेशन झाले पाहिजे काय हो ना पण मग सांगा 7 चोक 28 7 5 35 बरोबर आहे ना मग 36 जरी म्हणलं 37 जरी म्हणलं 38 जरी म्हणलं हा 39 म्हटलं 40 म्हटलं 41 इथपर्यंत जरी म्हटलं तरी उत्तर काय येणार आहे सेम तुम्हाला असं प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो की 7 ने निषेध भाग जाणाऱ्या 1 पासून ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि 1 पासून 36 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती तर किती फरक येणार मग 0 फरक येणार तुम्हाला प्रश्न वाटतो की 40 पर्यंत फरक जास्त असेल 36 पर्यंत फरक कमी असेल पण वास्तविक काय इथं 35 आहे आणि याच्या पुढची संख्या काय आहे 42 आहे याच्या दरम्यान ज्या संख्या येतात त्या संख्यांची बेरीज कशी येणार आहे सारखीच येणार आहे कारण 42 पर्यंत जरी म्हटलं तरी 7 ने निशेष भाग जाणाऱ्या हा शब्द महत्त्वाचा आहे इथं 35 नंतर 36 निशेष भाग जात नाही आणि 41 इथपर्यंत निशेष भाग जातच नाही म्हणून पहिली संख्या आपण हीच 35 घेतो आणि याच्या पुढची संख्या काय घेतो 42 म्हणून सारखी संख्या येते ते बरोबर आहे
आता हे संख्यांची बेरीज वगैरे या गोष्टी आहेत ना, त्याच्यावर आपल्याला सगळं समजतं. आता चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. आता रोमन अंक. आता रोमन अंक मागच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला एक असा प्रश्न होता बघा, एल गुणिले सी गुणिले डी भागिले एम. एल गुणिले सी गुणिले डी भागिले एम हा प्रश्न होता कंबाईन 7. आता आपणही याच्यातला थोडासा बदल करून आपण टाकलेला होता. पण तुम्हाला असं वाटतं की एल म्हणजे एलचा क्रमांक 12, सी म्हणजे सी चा क्रमांक 3, डी म्हणजे डी चा क्रमांक 4 आणि एम चा क्रमांक मेरा नाम 13. केले तुम्ही कॅल्क्युलेशन खतरनाक एकदम. 12 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 13. अशाच असा होता. हो ना, ठीक आहे ना. मी काय म्हणतोय, हा प्रश्न तुमच्या मागच्या परीक्षेत म्हणजे कंबाईन 7ला होता, डायरेक्ट राज्य सेवेने विचारलेला प्रश्न. ठीक आहे. आणि मग मी त्यातलं काय विचारलं, सी आणि विचारलं, ला काय म्हणतात, एम ला काय म्हणतात, डी ला काय म्हणतात, एल ला काय म्हणतात, एक्स ला काय म्हणतात. ठीक आहे, तर ते आपण आता शिकू. यस. तर बघा, एक हा रोमन अंकामध्ये कसा लिहिला जातो, हे सिंगल आय, याला एकच म्हणतात ना. याला जर स्मॉल लिहायचं असलं तर अशा पद्धतीने लिहितात. एक जर समजा सिंगल आय घेतला तर एक होईल. एकदा लक्ष द्या, खूप बारकाईने, खूप महत्त्वाचं. जर आपण डबल आय घेतला तर 2 होतात. त्या तुम्ही 10वीला असताना ताळ्याच्या खुणा शिकलात का? त्या अशा ताळ्याच्या खुणा असायच्या. 1 2 3 4 आडवी रेष 5. हा 5 चा एक काय झाला, ग्रुप झाला. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर 1 2 3 हे 3 झाले. 1 2 3 4 हे 4 झाले. 1 2 3 4 5 आणि ताळ्याच्या खुणा 1 2 3 हे 6 5 4 1 2 3 4 आडवी रेष झाली, किती झाले, 5 झाले. ताळ्याच्या खुणा म्हणतात. ह्या खुणा कशा पद्धतीने असतात किंवा असं का झालं, तर सुरुवातीला अंक वगैरे नसायचे, काही ना काहीतरी खुणा वगैरे करून ठेवावं लागायचं. हे खुणा लोकांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी शोधून काढल्या आणि तशा खुणा मांडून ठेवल्या. ठीक आहे. तसंच आता इथं एक आहे म्हणून एक रेष, इंग्लिश मध्ये ते आय सारखं दिसतं म्हणून त्याला आय डिकोड केला आपण. आता एक आय सिंगल आय किंवा तुमचा कॅपिटल आय म्हणा किंवा स्मॉल आय, हा काय होतो, एक होतो. त्याच्यानंतर 2 असतील तर 2, 3 असतील तर 3. परंतु प्रत्येक वेळी तुम्ही असे 4 5 10 15 असे जर पुन्हा करत बसले तर त्यातच वेळ तुमचा व्हायचा आहे. समजा 15 असतील आणि 15 रेषा मारायच्या म्हणतात, 15 लिहिलेलं परवडतं. त्याच्यामुळे तसं होत नाही. आता 4 म्हणजे काय, 5 पेक्षा 1 ने कमी. आता बघा, इथं जसं तुम्हाला दिसतं ना, एल गुणिले सी भागिले एम हेच होतं ना, जे काय असतं, तर तिथं व्ही पण असतं, गुणिले व्ही. गुणिले व्ही. व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे 5. व्ही म्हणजे काय आहे, 5. बात काय बघा, व्ही म्हणजे 5. मग आता 5 पेक्षा 1 ने कमी, 5च्या कोणत्या साईडला बसवलं, त्याला डाव्या साईडला बसवलं, म्हणजे 5 पेक्षा 1 ने कमी. म्हणजे 5 पेक्षा 1 ने कमी म्हणजे किती, 4. 5 पेक्षा 1 ने कमी म्हणजे 4, म्हणजे 5 पासून 1 सोडून 4. आता 6, 5 आणि 1, 5 पेक्षा 1, इकडे कसं 5 पेक्षा 1 ने कमी होतं, इकडे 5 पेक्षा 1 ने जास्त. इथं 5 5 चे ग्रुप असतात, कधी लक्षात, 5 5 चे ग्रुप असतात रोमन मध्ये. आणि मग आता हे 5 पेक्षा 1 ने कमी म्हणून आय व्ही, 5 पेक्षा 1 ने जास्त म्हणजे व्ही आय. आता 5 पेक्षा 2 ने जास्त म्हणजे व्ही डबल आय. हे लक्षात येईल बाबा, गप्पा मार जाऊन काय होतं माहिती का, तुझं डिस्टर्ब होतं आणि तू काय करतोस मग पुन्हा तुझ्या लक्षातच येत नाही काय झालं. 5 पेक्षा 1 ने जास्त म्हणजे 6, 6 पेक्षा 2 ने जास्त म्हणजे 7, 7 पेक्षा 3 ने जास्त. आता काय होतं माहिती का, इथं 3 पाहिजे, या दोघांचे सारखं दिसायला ना, इथं थोडं मिस्टेक झालं, काय करू दुरुस्त. 7 5 3 किती, 5 आणि 3 8 झाले का, 8.
आता बघा परत 10चा ग्रुप तयार झाला. 5 आणि 4 मी जर असं लिहिलं 5 आणि 1 2 3 4 तर हे किती होणार आहे? हे 8च होणार आहे. परंतु हे असं लिहित नाहीत, हे चूक आहे. 5चा ग्रुप आता इथं 1 2 3 4 5 स्वतः 5 लिहायचेच नाही, 4 पर्यंतच द्यायचे आणि 5 पुढचा एक कमी किंवा जास्त द्यायचा. मग आता होतंय काय? हे 10 10 म्हणजे काय? x आणि x पेक्षा 1 ने कमी म्हणजेच किती? 9. x पेक्षा 1 ने जास्त म्हणजे किती? 10 ने 11. 10 आणि 2 किती पुन्हा? 12. तुमच्या लक्षात येते काय? x + 2 केलं किती आलं? 12. इकडे तसंच आहे. x + 3 x च्या पुढे 3 13. आता इथं बघा 14 काय केलं? इथं हे बघा हे x म्हणजे 10 आणि हे v म्हणजे किती? 5. या दोघांची बेरीज केली तर किती येते? 15 येते. परंतु या 15 पेक्षा 1 ने कमी म्हणजेच काय? x आणि 4 म्हणजे किती? 10 + किती? 4. बेरीज आहे डायरेक्ट. हे 4 आहेत ना, 5 पेक्षा 1 ने कमी म्हणजे हे 4 आणि हे किती? 10. 10 + 4 10 + 4 किती? बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर हे 15 झालं. 16चं तसंच आहे. 10 हे वेगळे 10 + 7 हे वेगळे 10 + 7. त्याच्यानंतर हे वेगळे 10 + किती? 8 8 कसे दिसतात? v + ट्रिपल i हे 8 हे 18. बरोबर आहे की नाही? 19 10 + 10 पेक्षा 1 कमी आणि 20 काय? डबल x. डबल x म्हणजे काय? 20. मग हे काय माहिती का? हे 10 + 10 असं 10 + मग आता हे झाले छोटे 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 अंक. 20 पर्यंत मी तुम्हाला शिकवले. आता हे तुम्हाला फक्त काय माहिती का? दोघांची बेरीज आहे 5 5च्या ग्रुप 5 5च्या ग्रुप मध्ये दोघांची बेरीज आहे. मग मला सांगा v म्हणजे काय? तर v म्हणजे काय आहे? हे बघा v म्हणजे 5. इथून किती कमी? 1 कमी म्हणजे 4. म्हणजे काय आहे? 1 आहे. बघा दोनदा जर i घेतलं तर 2 तीनदा i घेतलं तर 3. परंतु v पेक्षा 1 कमी म्हणजे 4 आणि v पेक्षा 1 जास्त म्हणजे 5. एवढाच घटका लक्षात ठेवायचा. v म्हणजेच 5 आणि ह्याच्यापेक्षा कमी आणि जास्त. जेवढे जास्त तेवढे तुमचे काय पुढे होत जातात. जेवढे कमी तेवढे कमी होतात. x म्हणजे काय? 10. v 5 x 6 15 ला काय म्हटलंय? x v म्हटलं. बरोबर आहे? 10 आणि 5 15 x v म्हटलं. मग x v v पासून 1 कमी म्हणजे x i v आणि x v i म्हणजे 16. आता 20 ला काय म्हटलंय? डबल x. मग आता इथं तुम्हाला म्हणतात ते LCM इथं जर डबल x गुणिले v गुणिले वेगळं काढलं डबल x ठीक आहे आणि गुणिले v भागविले x काढलं सिंगल काय होईल रे? x x कटल x गुणिले v x म्हणजे काय? x म्हणजे सिंगल x x म्हणजे किती? 10 आणि गुणिले v म्हणजे किती? 5. या दोघांचा गुणाकार किती येतो? 50. असं येईल पुढे. ठीक आहे. मग आता इथं फक्त एवढ्या ह्याच्यात 3 लक्षात ठेवा गोष्टी. पहिली गोष्ट v म्हणजे 5 त्याच्यानंतर x म्हणजे 10 आणि डबल x म्हणजे काय? 20. थोडंच लक्षात ठेवा बस. पुढच्या स्लाइडला बघू. 30 म्हणजे किती? 30 म्हणजे ट्रिपल x. बरोबर. 30 म्हणजे किती? ट्रिपल x. 30 म्हणजे ट्रिपल x. आता डायरेक्ट 10 च्या पटीमध्ये जायचं. 40 म्हणजे 4x काढू का? काढू शकतो सर म्हणजे इथं दिले साधन मला काढू शकतो? नाही काढू शकतो. कसं सांग? नाही काढू शकतो. बेरीज केल्यावर काढू शकतो. पण सिम्बॉल जे आहेत ना तर हे बघा काय असतं तुम्हाला सांगतो. मी 8 काढले होते लक्षात आलं का? मी 1 2 3 ह्या 8
बरोबर आहे काय? आता हा एकमेव असा अंक आहे की तो 4 सिम्बॉल मध्ये आहे. हा रोमन मधला एकमेव असा अंक आहे की तो 4 सिम्बॉल कशामध्ये 4 सिम्बॉल आणि 8च्या पटीतले जे जे आहेत ते 4 सिम्बॉल मध्ये 8च्या पटीतले जे काही असते ते 8च्या पटीत बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळे 4 सिम्बॉल मध्येच बसले होते. किती 3 सिम्बॉल मध्येच बसले. थांबा परत एकदा. एकच स्थानी 8 येणारा लक्षात घ्या, ठीक आहे. इथं काय होतं तुमचं 8 आणि हे बघा हा हा ना ठीक आहे ना. इथं काय केलेलं आहे त्यांनी 10 प्लस 8 केले. हा ना तिथून पुढे येणार 10 पर्यंत म्हणतो 10 पर्यंत 1 ते 10 पर्यंत 1 ते 10 पर्यंत फक्त 8 तास आहे. त्याच्यात किती आहे 4 आहे बाकी सगळे 3 आहेत. कुठपर्यंत 1 ते 9 पर्यंतच म्हणायला पाहिजे खरं तर. कुठपर्यंत असतात 9 पर्यंत असतात. हे एक काम बरोबर आहे ना. त्याच्यानंतर इथून पुढचे काय होतात दशक चालू होतात. दशक चालू होतात म्हणजे 2-2 अंक वाढत जाणार ना. 10 ते समजा कुठपर्यंत 99 पर्यंत. 100 पासून पुन्हा शतक चालू होतं. शतक कुठपर्यंत असतं 999 पर्यंत. 1000 पासून पुन्हा काय होतं चालू 1000 चालू होतं ना. तस सिंगल सिंगल अंक 9 पर्यंत आहे. सिंगल सिंगल अंक 9 पर्यंत असल्यामुळं एका एका अंकामध्ये एक हा बघा सिंगल आहे, डबल, तीन ट्रिपल, पुन्हा हा डबल, सिंगल, डबल, ट्रिपल, पुन्हा हा 4 टाइम्स, हा पुन्हा डबल 2 वेळा पुन्हा इथे एक वेळा. मग लक्षात आलं का तुमच्या एक त्यामुळे इथे 1 2 3 त्याच्यानंतर 2 1 2 3 4 8 हा 4 इथं आपलं राहिलेले आहे ठीक आहे. आणि परत काय 2 पुन्हा 1 काय दिसतंय रे तुम्हाला 1 2 3 1 2 3 दिसायला ना. फक्त इथं एकच असायचे हा 4 हे मी तुम्हाला सांगतो. आता 18चा काय किस्सा झाला 18चा हा वेगळा आहे. 10 जो आहे ना हा वेगळा आहे. त्याला कसं लिहिलेलं आहे बघा 10 प्लस 8 असं लिहिलेलं आहे. आलं 10 प्लस 8 लिहिलेलं आहे. वास्तविक हा याच्यापेक्षा वेगळा आहे. तिथं प्लसचं चिन्ह आहे. मग तुम्ही म्हणणार सर याच्यात एखादं प्लसचं चिन्ह नाही का आहे 5 प्लस चिन्ह याच्यामध्ये सुद्धा 1 प्लस 1 प्लस 1 यांच्या प्रत्येकामध्ये काय आहे ऍडिशन आहे. यांच्या प्रत्येकामध्ये काय केली बेरीज केली एवढं म्हणजे कन्फ्युज होणार नाही. तर सर म्हणले 8च्या पटीमध्ये 8 हा 3 आहे मग बाकीचे पुढचे इथं तर किती मोठा आला असं काही करू नका ठीक आहे. आता बघा बघ ना सांग कोणताही सांगतो काय अडचण हे बघा 30 आहे. आता हा 30 आहे या 30 मध्ये काय केलं आपण ट्रिपल एक्स काय असेल काय असेल नेमकं 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे किती झाले 30. आता हा जर म्हणत होता याला मी जर असं लिहिलं तर 10 प्लस हे कसं 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 बरोबर किती 40. आणि मग 1 2 3 आणि 4 हे असं जर लिहिलं चालत चालणार नाही का कारण आपल्याला 3 अंकामध्ये लिहायचं 3च अंकामध्ये लिहायचं. जेवढ्या जेवढ्या मोठ्या संख्या येतात त्यात पुढे 1 1 1 1 मध्ये पण येतात. आता जसं 500 लिहिले काय लिहिले फक्त डी लिहिले 1000 लिहिले काय लिहिले एम लिहिले 100 लिहिले काय झालं सी लिहिले आणि 50 ला तर एल लिहिले 40 ला 50 मायनस 10 का लिहिलं असेल 2 अंकामध्ये
दोनच डिजिट मध्ये बसवायचं, दोन सिम्बॉल मध्ये बसवायचं आहे ना. हे रोमन दोन सिम्बॉल मध्ये बसवायचं होतं म्हणून. मग तुम्ही म्हणणार आपण असं लिहिलं असतं तर चाललं असतं, बेरीज म्हणून लिहित असताना मग तसं चाललं असतं, परंतु सिम्बॉल म्हणून लिहिताना तसं नाही. ठीक आहे, हे लक्षात. मग आता कालचा प्रश्न काय होता? एल कशी होतं? सी मायनस एम भागिले तर फक्त सी मायनस एमच होतं, एम मायनस सी होतं. काय ते असेल? हा, सी एम अंकाचा अंकाची किंमत किती? हा, सी आणि एम अंकाची किंमत किती? बघ, सी म्हणजे किती? 100. एम म्हणजे किती? 1000. काय येणार त्या दोघांची बेरीज? 1100. आहे का तिथं 1100? नाही. मग सी ची 100 आणि एम ची किती? 1000. त्याच्यात काय गुणाकार, बेरीज, भागाकार काय सांगितलं असतं? ठीक आहे ना, सी मायनस एम असा किंवा एम मायनस सी असेल. एम मायनस ठीक आहे, इथे तिथं काहीतरी सिम्बॉल सी अधिक एम किंवा सी मायनस एम, ते 1100 पाहिजे किंवा एक तर 900 पाहिजे किंवा इथं गुणाकार असेल तर किती पाहिजे? मग पुढं 5 शून्य म्हणजे समजा 10,000, एक 1,00,000 पाहिजे, जे काय असेल. किंवा इथं आता कुठला सिम्बॉल दिला भागिले तर असेल समजा एम, आता सी भागिले एम म्हणलं ना, सी किती आहे? 100 आहे, एम किती आहे? 1000 आहे, बरोबर आहे. मायनसचं चिन्ह आहे का? ऑप्शन नुसार केलं तर मायनसचं चिन्ह आहे. ठीक आहे, उत्तर 900 तर मायनसचं चिन्ह आहे, बरोबर. हा, एक काम करा, काय माहिती का, सी आणि एम मधला फरक विचारला जर असेल, सी आणि एम मधला फरक, सी म्हणजे 100 आहे, एम म्हणजे किती आहे? 1000 आहे. या दोघांमधला फरक किती येणार तुमचा? 900 येणार. हे आहे. फक्त इथं लक्षात ठेवा एकच, की सी म्हणजे काय? हा, 39 काय? इथं 40 एक कमी म्हणजे इथं आहे, हे झालं तुमचं 39. 41 काय आहे? तर 40 प्लस 1 इथं आहे है ना. म्हणजेच काय माहिती का, 5 5 चे टप्पे आहेत का, तिथून तुम्ही जायचं, तिथून पुढे एक मायनस आणि प्लस करायचं बस. ठीक आहे. आता जर म्हणलं 49 काय येईल, तर काय येईल माहिती? एल मायनस 1. 52 काय येईल? एल प्लस 2. 53 एल प्लस 0. 60 कसे येईल रे? 60 हा, एल आणि एक्स, बरोबर आहे. 40 कसे येईल? एल आणि एक्स आणि एल. तुम्ही ते कपडे बिपडे घ्यायला जातात ना, ट्रिपल एक्स द्या म्हणजे काय? ट्रिपल एक्स ड्रेस द्या म्हणजे काय? हे काय ट्रिपल एक्स असतं? 30 साईज. एक्स एल द्या म्हणजे काय? 40 एक्स. एल एक्स द्या म्हणजे काय असतं? नुसतं एल असतं का? एल एल साईज आता एल म्हणजे काय? 1000 काय असतं? हे बघा, आता तुम्ही जे समजा चप्पल वगैरे घालतात, त्या साईज मध्ये 10 पर्यंतच्या साईज वाढत जातात. तिथून पुढं डायरेक्ट तुम्ही जर म्हणलात ना 12 साईजचा खूप द्या, ते येतो लहान लेकरं 5-6. 18चा द्या म्हणला तर ते समजा थोडासा. फक्त जर तुम्ही म्हणला की 6 ते 10च्या दरम्यानचा ते मोठ्या माणसाचं किंवा मोठ्या माणसाची चप्पल. ठीक आहे, पण 10च्या पुढे गेला की काय त्या लहान लेकराच्या. मग तसं येतं एम साईज आणि त्याला तुम्हाला असं वाटतं की मीडियम साईज, एल म्हणजे लहान असं वाटतं. ते तसं नाही, हे रोमन मधले चांगले म्हणून आपण म्हणतो एक्सेल द्या, ट्रिपल एक्स द्या, 32 द्या, 34 द्या, जे कसं. तर हे लक्षात ठेवा, परीक्षेत वारंवार आलेले, त्याच्यामुळे लक्षात ठेवा कंपल्सरी आहे. 40 ची संख्या रोमन पद्धतीने कशी लिहावी आताच झाली. 40 ची संख्या रोमन पद्धतीने कशी लिहावी?
कशी लिहावी 40 ही रोमन संख्या? काय लिहायचं आपल्याला? 50 पेक्षा 10 कमी, बरोबर आहे? 50 पेक्षा 10 कमी, म्हणून काय पर्याय क्रमांक 3. बरं, आता याच्यातला प्रत्येक पर्याय त्याचा अर्थ मला सांगा. हे एक्सेल आहे ना, ते तुमचं काय झालं? 40 झालं. बरं, हे 40 कसं झाले? तर 50 मायनस 10, 50 मायनस 10 म्हणून 40 झाले, किंवा 50 पेक्षा 10 ने कमी म्हणजेच काय झाले? 40 झाले. सी चा क्रमांक, सी म्हणजे काय असते? सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एफ म्हणजे, आता जी तुम्हाला टीव्ही दिसते समोर, टीव्हीचं एक प्रकारचे पॅनल आहे, ही एलसीडी आहे का नाही? त्याला एलसीडी म्हणू शकता का नाही? तसं एलसीडी पेक्षा पुढचं वर्जन एलसीडी म्हणू शकता का नाही? मग तुम्ही लक्षात ठेवायचं तर एल सी डी ही आपली टीव्ही एलसीडी, आणि ही कुणाची? माझी एलसीडी. तुमच्या घरातली टीव्ही एलसीडी ती तुमची एलसीडी एम. मग एल किती सांगा? एल एल म्हणजे किती रे? एल म्हणजे 50, सी म्हणजे, डी म्हणजे, एम म्हणजे, लक्षात राहील का? असं लक्षात राहील का? बरं, तुम्हाला भविष्यात सीएम व्हायचं, चीफ मिनिस्टर व्हायचं, बरोबर का? डीएम व्हायचं? सीएम व्हायचं का डीएम व्हायचं? पीएम बी होऊ शकतो, काही अडचण नाही. मग आता जर तुम्हाला सीएम व्हायचं असेल, तुमच्याकडे 100च्या पटीत काय काय. जर तुम्हाला एलडीबी आहे तर वेगवेगळे अर्थ घेऊ शकता तुम्ही एलडीचे. सीएम चीफ मिनिस्टर, डीएम, डीएम म्हणजे काय? नाही रे, डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर. हा, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. कलेक्टर म्हणजे कोण असतो? डीएम असतो. डीएम असतो ते डीएम, त्याचा विषय वेगळा, त्याचा विषय हार्ड आहे, खोल आहे, आपल्याला काय घेत नाही. तुम्हाला हेच डीएम होते बरं का. सीएम जर झाला, चीफ मिनिस्टर तर चांगलं, दोन्ही पैकी काय काही हो काय. फक्त आपल्याला अंक लक्षात ठेवायचे, बाकी डोकं लावायचं नाही. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे लक्षात ठेवा कशा पद्धतीने लिहिता. नेक्स्ट, रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहा? कसं कसं आहे बघा. आता तुम्ही ना याच्याकडे बघितल्या लक्षात येतं हे काय, आणि याच्यातलं प्रत्येक ऑप्शन सांगत असत, ओरडू सांगत असत, मीच ऑप्शन बरोबर आहे, मीच ऑप्शन बरोबर आहे. तुमचं जर याच्या एखाद्यापैकी एखाद्याकडे जर लक्ष नसलं तर मग मात्र हा काय 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 ऑप्शन काय सांगतो ना. कसं आहे, चुकवण्यासाठी काय दिलेले असतात? चुकवण्यासाठी याची किंमत काय मला सांग? 10. याची किती आहे? 10. याची किती आहे? 5. 25 पाहिजे. 25 तुम्हाला याची किंमत किती? 10. याची किंमत किती? 10. याची किंमत किती? 10. याची किंमत किती? 5. किती झाले? 35. याची किंमत किती? 5. याची किंमत किती? 10. याची किंमत 10. याची किंमत. मग आता तुम्ही मला सांगा, हे जे आहे ते 30 पासून 5 कमी असा अर्थ आहे. 30 पासून 5 कमी म्हणजे किती? 25. ही एल तर माहितीच आहे, एल म्हणजे किती? एल म्हणजे 50, हे माहिती होतं तुम्हाला. आता इथं हे 30 पासून 5 पुढे म्हणजे किती? 25. आणि याचा अर्थ 20 पासून 5 पुढे. हा, दोनदा तीनदा लिहितात, काय अडचण नाही. एक्स एक्स बी हे काय? एक्स एक्स बी 25. हा,
आणि खालचं झालं खालचं बी 25 3 नंबरचं हे पण. हे किती आहे? हे 25 बरोबर आहे. आणि हे किती आहे? 25. नाही हे 25 नाही. हे दोन दोनचे गट आहेत. थांबा, बरोबर आहे. हे आहे का? हे दोन दोनचे गट असतात. तीनचे गट नसतात, दोनचे गट असतात. मग हे 20 पासून हे किती येते? 10 ला 5 कमी. हे किती येते? हे सांगा. हे संख्या सांगा. 20 हे हा, 5 ते असं ते 5 मायनस 10. ठीक आहे ना. 5 मायनस 10 असतात का? ही अशी ही लिहिता येणार. ही जर ही तुम्हाला असं कन्फ्युज झालं की ही बी 25 आणि ही बी 25. ठीक आहे. तर हे बघा, हे दोन दोन पद्धतीने लिहिता येत नाही खरे. दोन पद्धतीने लिहिता येत. मग ऍक्युरेट पद्धत काय आहे? एक तर प्लस करणे किंवा मायनस करणे. मायनस करणे किंवा प्लस करणे. 20 मधून तुम्ही किती मायनस केले? 10. 10 मधून पुन्हा 5. 20 मधून तुम्ही 15 मायनस केले. मायनस एकच होतो. ठीक आहे. दोनदा दोनदा मायनस होणार नाही. ही अशी संख्या नाही. ही संख्या आहे, ही संख्या आहे, ही संख्या आहे. पण तुमचं उत्तर कोणतं आहे? उत्तर कोणतं आहे? करू शकता, काही अडचण नाही. आणि याच्याशी असं खेळत बसायचं, दिवसभर खेळत बसायचं, काही अडचण नाही. फक्त ना थोडासा कोर टाइम असतो तरच करायचं बघ. नाहीतर काय होतंय? नाहीतर काय होतं माहिती का? इतर अभ्यास पण आहेच ना आपल्याला. सगळा अभ्यास करून पुन्हा याच्या मागे लागायचं. नाहीतर हे एकच केलं तसं काही चालणार नाही. दिलेला अंक एकदाच वापरून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतात. समजा एक जर अंक दिला, केवळ एकच अंक दिला, तर एका अंकापासून किती तयार होतील रे संख्या? एकच तयार होते. कारण तुम्हाला कोणताही एक अंक दिला, समजा 5 दिला, म्हणलं या अंकापासून संख्या तयार करा. कोणती संख्या तयार होईल? फक्त 5 तयार होईल ना. काय आहे? अंक एकदाच वापर, हे आठवण. अंक एकदाच वापर, हे आठवण. मग आता अंक एकदाच वापरला आणि हा अंक 5 आहे, तर संख्या 5 तयार होईल. एकच संख्या तयार होईल. म्हणजे एखादी संख्या एक वेळा जर घेतली तर एकूण संख्या किती तयार होतात? 1 तयार होते. एखादी संख्या जर दोनदा घेतली तर काय होतं? 2 अंक तयार होतात. पण संख्या दिलेला अंक म्हणजे एकच अंक नाही, वेगवेगळा अंक पाहिजे. नाहीतर 5 घेतला दोनदा तर संख्याच 55 तयार होईल. पण जर इथं 54 घेतला तर एक 54 होईल, एक 45 होईल. लक्षात आलं का कशामुळे? हे एक एकदा वापरून 54 झाले, एक 45. दोन अंक जर असतील वेगवेगळे तर दोन काय होतं? दोन संख्या. 3 जर अंक असतील संख्या किती होतात? 6 तयार होतात. कसं? 1 2 3 हे 3 अंक, 6 संख्या तयार होतील काय? तर 123 ही संख्या तयार झाली आहे. दुसरी संख्या तयार होईल 132. तिसरी संख्या होईल 100. आता हे काय आहे? एक आपण सुरुवातीला वापरला, दुसरा अंक सुरुवातीला वापरला. 2 3 1 2 1 3 झालं. ही झाली तिसरी संख्या, ही झाली चौथी संख्या. पाचवी संख्या सुरुवातीला 3 वापरली. सहावी संख्या सुरुवातीला 3 वापरली. 321 312. याच्या व्यतिरिक्त संख्या तयार करता येते का? एक अंक एकदा वापरून नाही आहे ना. कारण एक अंक, 2 अंक आणि 3 अंक, हे तिन्ही अंक एकदाच वापरून एका संख्येत एकदाच वापरायचे. संख्या किती तयार झाल्या? 6. काय याच्यामध्ये? 3 अंक आहेत वेगवेगळे, तर संख्या किती तयार होतील? 6. 4 अंक आहेत, संख्या किती होतील? किती होतील? 24. 5 अंक आहेत, संख्या किती होतील? 120. 6 अंक असतील तर किती संख्या होतील? काय केले लक्षात आलं तुमच्या? हे बघा, बाकी काहीच केलं नाही. जी संख्या आहे का त्याच्या उतरत्या क्रमाने गुणाकार करत गेलो. बघा 4 आहे ना, 4 आहे ना, तर 4 च्या अगोदरचे 3 2 1 यांचा केला गुणाकार. 5 आहे ना, 5 च्या अगोदर 4 3 2 1 यांचा केला गुणाकार. प्रत्येकाला तेच आहे. सांगतो ना.
आता काय आहे बघा, याच्यामध्ये काय आहे, याच्या अगोदरच्या ज्या संख्या आहेत का त्यांच्या बरोबर पण गुणाकार, जसं की बे एक बे, यांच्यामध्ये गुणाकार 2 3 4 3 दोन्ही 6, आणि यांच्यामध्ये गुणाकार, यांच्यामध्ये म्हणजे कोणत्या संख्येमध्ये गुणाकार बघा, हे जे आहे ना, जी संख्या दिली आहे का त्या संख्येबरोबरचा गुणाकार. ठीक आहे, 2 दिली आहे ना तर ह्या 3 त्याच्या पुढच्या संख्येबरोबरचा गुणाकार. 6 दिली आहे ना तर जेवढी संख्या द्यायची का त्या संख्येबरोबरचा गुणाकार आहे. 6 चोक 24, 24 पंचे 120, आणि 120 700. लक्षात आलं का काय आहे? किंवा एवढं नाही लक्षात राहिलं, फक्त एकच लक्षात ठेवा की जी संख्या दिली आहे ना 6 त्याच्या अगोदरच्या सर्व संख्यांचा काय करायचा, 5 4 3 2 आणि 1. जी संख्या दिली आहे तिथून लहान लहान सर्व संख्यांचा गुणाकार. जी संख्या दिली आहे तिथून लहान सर्व संख्यांचा गुणाकार, बस. तो जर असेल तर तेवढा एक अंक एकदाच वापरून किती जास्तीत जास्त संख्या तयार करते. पण आता अजून येते त्याच्यात जर शून्य असेल तर मग काय, कारण शून्य काय आहे, शून्याने काय होतं, एक चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने शून्य काय करतो, चढता लावला तरी त्याची किंमत आहे तीच ठेवतो, उतरता लावला तरी त्याची किंमत आहे तीच ठेवतो. जसं 0 3 2 असं जर असेल, 0 3 आणि 2 असं असेल, जर त्याला 3 0 2 असं दिलं किंवा 3 2 0 असं दिलं तर प्रत्येकाची किंमत काय होते, बदलते ना. म्हणून 0 असेल तर काय करायचं, त्याच्यात आता दिलं नाही पण मी तुम्हाला काय काय इक्वेशन काय, म्हणजे तुला हे म्हणायचंय का, एकूण आपण जे सांगतो त्याचे मूळ अवयव काढतो. मूळ अवयवाचं इथं समज नाही, मूळ अवयव काढण्यासाठी पट आवश्यक असते. समजा 7 ची पट, 12 ची पट, 15 ची पट, पट काढायची असेल तर मूळ अवयव करत असतो. इथं आता हा फॅक्टर आहे, फॅक्टर म्हणजे 1 पासून ते सुरुवात केली शेवटपर्यंत 10 पर्यंत, 10 पर्यंतच्या सर्व संख्या, एक एक अंक दिलेला अंक समजा 10 वेळा दिलेला अंक किती दिले, समजा 10 दिले. कोणते तर 1 पासून ते समजा 9 अंक नसतात. ठीक आहे, 9 पर्यंतचे अंक दिले 1 ते 9 पर्यंत. मग काय होतंय, जर समजा 9 वेळा जर वापरले तर कोणकोणत्या किती संख्या तयार करतात ते त्यातून निघतं. ठीक आहे, तर बघा मग आता सुरुवातीला 1 पासून 9 पर्यंतचे उपलब्ध होते, म्हणून मग ते तेवढ्याच संख्या असायच्या, त्याच्यापेक्षा जास्त संख्या नसायच्या. त्याच्यात आला 0, 0 आला की संख्या किती झाल्या, मग अनंत झाल्या. त्याला म्हणजे चॅलेंजच राहिले, कितीही लिहू शकतो 0 असलं, कारण का 1 0 वाढला की त्याची पट वाढली, अजून 1 0 वाढला की त्याची पट वाढली, हे असं. ठीक आहे, आता बघ 3 4 3 5 यामध्ये प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण किती 3 अंकी संख्या तयार होतील. आता बघा इथे काय म्हणलंय, किती अंकी संख्या तयार होतील, 3 अंकी संख्या तयार होतील. आता 3 अंक एकदाच वापरायचे तर 3 अंकी संख्या पाहिजे, 3 अंकी संख्या आहे, सांगायचं उत्तर आता का बरं. 2 अंकी कोणती संख्या आहे, 4 अंकी कोणती संख्या आहे, कोणतीच येत नाही बघा. 4 3 आणि 5 ही झाली पहिली संख्या जी दिली तीच. दुसरी संख्या 4 परत एकदा वापरायचा आहे, 4 5 3, 4 5 आणि 3. काय करायचं, पहिला अंक 2 वेळा वापरायचा, पुन्हा दुसरा जो रँडम अंक घेणार आहे तुम्ही, पहिला अंक दुसरा अंक आता काय करायचं नाही, 3 आणि 4, दुसरा अंक काय करायचा 2 वेळा वापरायचा, 5 आणि 6, तिसरा अंक काय करायचा 2 वेळा, बस. 2 2 2 2 वेळा वापरला अंक की त्याच्या पुढचे अंक तुम्ही ऑटोमॅटिकली फिरवू शकता. जसं मी काय केलं, 4 3 आणि 4 5 आणि 3 3 4 आणि 5 3 5 आणि 4, डबल अंक आला का एखादा, नाही. 5 3 आणि 4
5 4 आणि 3 बघा किती अंक तयार झाले 6 अंक तयार झाले हेच आहे ना मग 3 अंक जर असतील तर किती वेळा येऊ शकतं 6 वेळा येऊ शकतं पण तुम्हाला एकदा कन्फ्युज केलं की 3 अंकी संख्या तयार संख्या 3 अंकीच आहेत सगळ्या त्याच्यात एखादी आहे का 4 अंकी संख्या ठीक आहे उत्तर काय तुमचं 6. आता बघा 2 8 5 7 3 यामधील प्रत्येक अंक एकदाच किती 5 अंकी संख्या आता एक लक्षात घ्या 5 अंक दिलेत ना तर त्या प्रत्येक अंकाला एकदाच वापरायचे म्हणजे 5 अंकीच संख्या आहे हे सरळ सरळ विचारले की हे अंक एकदाच वापरून किती संख्या तयार झाली एवढंच विचारलं बाकी दुसरं काय विचारलं सांगा हा? का एकदाच वापरणं मग अंक किती आहेत मोजायचे 1 2 3 4 आणि 5 पाच संख्या बनतात हो ना बरोबर सेम अंकाचे दोन म्हणजे पाच संख्या बनतात तिथे 5 अंक 5 5 25 येत नाही 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 तसं तसं नाही लॉजिक नाही 5 अंकी आहेत ना तर 5 पासून उतरत्या क्रमाने गुणाकार करायचा 4 3 2 आणि 1 असा गुणाकार करायचा 5 24 विस्तृत विस्तृत 60 60 ची दुप्पट 120 120 ची परत एक पट 120 किती आलं 120 मग आता तुम्ही म्हणणार सर यांच्या 120 संख्या आम्हाला लिहून दाखवा हा काय 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 कुठे ताटायचं हे आठवण अरे संख्या कोणतीही असेल ती 1 ते 9 पर्यंतची फक्त एकूण संख्या किती एवढं लक्षात त्याच बरोबर आहे ते त्याच्या डोक्यात काय आलं 1 2 3 4 आणि ह्या 5 ह्या अशाच दिल्या पाहिजे असं काय आहे नाही 5 संख्या कोणत्याही घ्या 5 संख्या कोणत्याही घ्या म्हणजे काय 1 पासून ते 2 3 4 5 6 7 8 आणि 9 याच्यापैकी कोणत्याही जरी 5 घेतल्या तरी हेच 5 4 3 मग हे काय केले संख्या 5 आहे म्हणून त्याच्या अगोदरच्या सर्व संख्यांचा गुणाकार केला तुला वाटलं हे 8 मोठे 7 मोठे आता यांचं काय करायचं बाबा असं डोक्याला हात लावून बसला प्रत्येक अंकाची काय करायची प्रत्येक अंकाची हा आता 120 संख्या तयार होतील याच्यात होतील नाही म्हणा होतील 100% होतील का कारण एकच अंक किती आहे पुढं इथं 2च होता म्हणून आपण फक्त त्याची एक पलटी मारायची आता हे किती आहे याच्या पुढे 4 आहे मग 4 पलट्या मारता येतील 4 25 एकाच सिरीजचे 5 अंक आहेत इथं जसे 2 होते ना पाठीमागच्या ह्याच्यात 3 अंक असताना 2 संख्या तयार व्हायच्या ना जसं समजा 4 3 आणि 2 असं असताना ते पहिला अंक आपण 2दा घ्यायचो दुसरा अंक पुन्हा 2दा घ्यायचो बरोबर आहे का नाही आणि हा तिसरा अंक पुन्हा आपण 2दा घ्यायचो असं घ्यायचो की नाही का कारण उरलेले होते एवढे म्हणून 2 2 उरलेले होते म्हणून 2 2च्या जोड्या उरले किती 1 2 3 आणि 4 उरले 4 4च्या जोड्या कराव्या जसं 5 आहे 5च आपल्याला 4दा लिहावं लागेल 5 4दा लिहावं लागेल मग पुन्हा तिथून पुढे प्रत्येक म्हणजे तू म्हणला ना 5 5 25 तर 25 वेळा एकच अंक घेऊ 25 वेळा एक अंक रिपीट होईल त्याच्या पुढचा म्हणून फक्त 25 नाही आहेत किती येते 120 1 ते 30 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज आता थोडंसं काय वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ 1 ते 30 पर्यंत सर्व संख्यांची कोणत्या संख्यांची समसंख्यांची बेरीज तुम्हाला काय करायचं बघा इथं काय आहे 1 ते 30 पर्यंतच्या 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज कसल्या संख्यांची समसंख्यांची बेरीज आता समसंख्या म्हणजे काय 2 विभाग केला पाहिजे एकूण समसंख्यांची बेरीज बरोबर जेवढ्या समसंख्या दिल्या 30 दिल्यात ना 30 भागिले 2 बरोबर किती आल्या 15 एकूण समसंख्या आपण 15 ठेवतो 15 समसंख्या आहेत आता करायचंय काय तुम्हाला करायचंय काय बघा जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या 1 करायचं बस बाकी काहीच करायचं हे n म्हणजे काय घेतलं तुमच्या एकूण समसंख्या
समसंख्या किती निघल्या 15 निघल्या. 15 कशा निघल्या तर 30 भागिले 2 भागिले 30 भागिले 2 बरोबर किती येतात 15. एकूण समसंख्या काढण्यासाठी जी संख्या दिली आहे त्याला भागिले 2 करायचं. आता इथे 30 दिला असतं तरी सुद्धा 30च धरा कारण समसंख्या 30. मग 15 कंसामध्ये 15 अधिक 1 16. 15 गुणिले 16 किती आलं 240. 1 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येते 240. ठीक आहे. आजच्या याच्यात इथंच थांबू. पुढच्या लेक्चर मध्ये याच्या पुढचा भाग आपण ठीक आहे. याच्या पुढच्या अशाच आहेत बेरीज करा समसंख्यांची वजाबाकी करा हे ते अशा गोष्टी